महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विजेचा खांब सरळ करताना अपघात, एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। नेर तालुक्यातील कोहोडा प्रकल्पावर परिसरातील शेतकरी सिंचन करतात। गत 1 महिन्यापासून पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे। सिंचन करून पिकांना वाचवावे तर विद्युत पुरवठा नाही, म्हणून पिंपळगाव काळे शिवारातील शेतकऱ्यांनी गेल्या अतिवृष्टीत वाकलेले विद्युत खांब सरळ करून विद्युत पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना डीओ तार पडून अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना विजेचा जोरदार धक्का बसला। त्यात संजय डोमा राठोड वय 48 यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय, तर यश बाळासाहेब चव्हाण वय 20 वर्ष, शंकर काशीनाथ चव्हाण वय 37 वर्ष राहणार पिंपळगाव काळे आणि दत्तात्रय वसंत माकोडे वय 40 वर्ष व रामकृष्ण मारुतराव लबाडे वय 60 वर्ष राहणार मोझर यांनाही विजेचा जबरदस्त धक्का लागून त्यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय नेर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गेल्या 1 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्युत खांब वाकलेले असून सुद्धा महावितरण कंपनीने कोणतेही नियोजन केलेले दिसत नसल्याचे या घटनेमुळे दिसून येते। कदाचित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य वेळीच लक्ष दिले असते तर संजय राठोड यांचा जीव गेला नसता। याबाबत विद्युत महावितरण कंपनीचे ग्रामीण अभियंता दीपक परतिवार यांनी सांगितले की सदर शेतकऱ्यांनी याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेला नव्हता असे म्हणून त्यांनी आपले हात झटकले, पण वेळीच प्रभागातील लाईनमन यांनी कदाचित ही माहिती दिली असती तर हा प्रकार घडला नसता, कारण शेतकऱ्यासाठी पीक हे आपल्या मुलाबाळासारखे असतात। परंतु त्यांनी वाकलेले विद्युत खांब सरळ करण्यास सुरुवात केली आणि आपला जीव गमवावा लागला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठोड, नेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।